नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हटलेली की मला साड्या किती आले ते तुम्हाला आज मी नक्की दाखवते. तर माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि हे ना एकाच गिरायकाच्या ह्या 2 पिशव्या आहेत. तर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, ह्या जवळजवळ ह्या 2 पिशव्यातल्या ना साड्या म्हणजे सगळ्या बऱ्यापैकी अशा म्हणजे पैठणीमध्ये आहेत ह्या अशा. आणि ह्या जी साड्या आहेत ना आता नवीन निघालेल्या हो काही, ह्या साड्यांना ना मैत्रिणींनो दोन्ही कुंड हात शिलाई करूनच फॉल बसवावा लागतोय. कारण खालून तर पिको होत नाही आणि वरून जर करायचं म्हणजे खालून तर पिको होत नाही, मग खालून पण हात शिलाई करावं लागते आणि वरती पण हात शिलाईच करावं लागते मैत्रिणींनो. त्यामुळे मग मी ह्या साडीला काय करते, मी ह्या साडीला 70 रुपये घेते. कारण त्यांना मी सांगतानाच सांगते की पूर्ण वर्क आहे ह्या साडीला. त्यामुळं मला वेळ लागतो, कारण माझ्या मशीनवर जर साड्या असेल तर मला त्या टायमिंगमध्ये माझ्या 2 साड्या होत्यात. पण तुमच्या ह्या साडीला वर्क असल्यामुळे मला खालून आणि वरून दोन्ही कुंड हात शिलाई करावं लागते. त्याच्यामुळं ना मी 10 रुपये ह्याला जास्त घेते मैत्रिणी. आता तुमच्याकडे कसं किती घेतात काय माहीत नाही, पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण किती घेता. आणि बऱ्यापैकी ना त्यांच्या सगळ्या साड्या हो का अशाच आहेत. सगळ्या साड्या अशाच आहेत बघा, सगळ्या वर्कच्या आहेत हो का. आणि अशा त्यांच्या ना सगळ्या, आणि ह्या पण साड्या मैत्रिणींनो त्यांच्याच आहेत ह्या पण. आणि हे मी केलेत सकाळी, आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे केलंय मी सकाळी, कारण ह्याला दोन्ही कुंड पण हात शिलाई करूनच फॉल बसवलाय. तर सकाळी मी 5 साड्या केल्यात आणि आता फॉल टाकले तर वाळायला, तोपर्यंत म्हणले थोडा व्हिडिओ बनवून घ्यावा. आणि ही पण साडीची पिशवी त्यांचीच आहे मैत्रिणींनो. अशा त्यांच्या सगळ्या टोटल साड्या त्यांच्या मला वाटते 18 आहेत बघा. एकटीच्या 18 साड्या आहेत. आणि त्यांच्या मैत्रिणीच्या पण आहेत, पण मी तुम्हाला ती पण पिशवी दाखवती. पण ह्या जी साड्या माझ्याकडे पिकोफॉलला टाकलेत ना त्या ताईंचा तुम्हाला मी व्यवहार सांगते. जर त्या माझा व्हिडिओ बघत असतील तरी पण त्यांना मी खरं, आणि मी त्यांना विचारलं नाही की मी तुमच्या साड्यांचा व्हिडिओ बनवायला लागली आहे किंवा मी तुमच्या साड्याविषयी जरा बोलणार आहे, पण तरी पण मी त्यांना नाही बोललेली त्या विषयावर. तरी पण त्यांनी जरी व्हिडिओ बघितला ना तरी बघू द्या, कारण ती माझी मैत्रिणीच आहे, शेजारीच राहते त्या. कारण मी जवळजवळ त्यांचं मी 11 वर्ष झाले इथं काम करते मी त्यांचं. आणि मी राहायला पंढरपूरला येऊन मला 11 वर्ष झालेत मैत्रिणीनं. अगोदर मी गावाकडे राहत होती आणि मी जशी इथं राहायला आली ना तशी त्यांचं काम करते. आणि आता त्यांचं परवा त्यांच्या मुलीचं लग्न झालं. तुम्हाला सांगते, जवळजवळ ना मी त्यांच्या मुलीचं लग्नाचं काम 1 महिना करत होती मैत्रिणीनं. कंप्लीट 1 महिना मी नुसतं त्यांचं काम केलं. आणि इतका त्यांचा छान व्यवहार आहे बास. आणि खरंच त्यांनी अर्ध्या रातचं जरी मला फोन केला की संगीताताई आमच्या साड्या करायच्यात, तर मी असं उत्साहानं म्हणते की हा ठीक आहे, देते मी तुम्हाला करून. म्हणजे एवढा छान त्यांचा व्यवहार आहे. मी आज जवळजवळ ह्या धंद्यात मी 25 वर्ष झाली ह्या धंद्यात आहे. मी 2001 पासूनही काम करते. पण आजपर्यंत मला असं व्यवहाराला एवढं क्लिअर माणूस मी कुठंच बघितलं नाही. तेवढ्या त्या ताई व्यवहाराला छान आहेत त्यांचं. आता तुम्हाला सांगते, मी 1 महिना मी त्यांचं काम करत होते लग्नाचं. म्हटलं बिल किती झालं असेल बघा. तर त्यांनी मला घरी बांगड्याला बोलवलं, बांगड्या भरायसाठी बोलवलं त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी. तिथं मी गेले, त्यांनी मला मी बांगड्या भरल्या. त्यांनी मला साडी वगैरे वटी भरली. आणि जेवढं माझं बिल झालंय, मला वाटत नव्हतं की एवढं बिल त्या एका मुठीनं मला पैसे देतील. असं वाटायचं की जाताना तर म्हणलं एवढं बिल झालंय, त्या म्हणतील की अरे बापरे इतकं बिल झाले, 2,000 कमी घ्या, 1,000 कमी घ्या. पण त्या काही न बोलता सगळं जेवढं बिल झाले ना तेवढं मला सहकुशीनं मला पैसे दिलं. आणि इतकं छान वाटलं की म्हणलं खरंच बाबा, मी तर घरून भोकून आलते की हा एवढं पैसे देणार नाहीत असं वाटलं होतं. पण त्यांनी मला काय न बोलता एवढं किती म्हणले पण नाहीत ते, की एवढं आमचं काम झालंय की तुम्ही एवढ्या साड्या म्हणजे इतकं हे झालंय तर वरचं 500 कमी करा किंवा वरचे 1,000 रुपये कमी करा, असं काही बोलल्या नाहीत. सगळं बिल होऊन वर काहीतरी 70 रुपये का काय झाले होते. शेवटी मी म्हटलं ताई वरचे 70 रुपये राहू द्या. तर त्या म्हणल्या नाही संगीताताई, तुम्ही एवढं छान काम केलं, एवढ्या छान साड्या आमच्या व्यवस्थित ठेवल्या, कुठंही काय न चुरगळता अगदी व्यवस्थित फॉल बसवून दिलेत आणि तुम्ही आम्हाला टायमिंगला दिलेत करून. तर आम्ही नाही तसं करणार. म्हणजे मी वरचं 70 पण त्यांनी मला दिले, वरची 100ची नोट दिली, माझ्याकडे 30 रुपये राहिले. तर परत त्यांनी साडी टाकली होती, त्यात उतरतं केलं, पण त्यांनी वरचे 70 रुपये सुद्धा मला दिलेत. खरंच त्या ताई खूप चांगल्या आहेत. आणि आत्ता पण हे 18 साड्या त्यांच्याच आहेत. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता ना की कोण 60 रुपये 70 रुपये,
पण त्या स्वतः लग्नाच्या टायमिंगला म्हणल्या, संगीताताई 70 रुपयाने आमची साडी करा, तुम्ही टायमिंगला साड्या देता, तुम्ही टायमिंगला तुमचं जास्त महत्त्व आहे. आम्ही आता दुसरीकडे साड्या टाकतो तर आज देतो, उद्या देतो, परवा देतो करत होते. पण तुम्हाला आम्ही जसं साड्या टाकतो तसं तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा साड्या आम्हाला करून देता. त्याच्यामुळं ना त्यांनी मला आता ह्या त्यांच्या 18 साड्या आहेत आणि त्यांच्यामुळं मला दुसरं पण गिऱ्हाईक वाढले. आता मी सगळ्या तुम्हाला काढून नाही दाखवू शकत, पण 18 साड्या आहेत त्यांच्या. आता ह्या सगळ्या जर मी काढल्या, परत मला ह्याला घड्या घालायच्या, परत पिशवीत ठेवायच्या, मग माझा खूप टाईम जातो. आता फॉल वाळेपर्यंत मी व्हिडिओ बनवायला लागले मित्रांनो. आणि तुम्हाला अजून दुसरी पिशवी दाखवते, ही त्यांच्या मैत्रिणीच्या सासूबाईच्या साड्या आहेत. ह्या सगळ्या त्यांच्या कॉटनच्या साड्या आहेत आणि ह्या पण त्यांचा व्यवहार तसाच आहे मैत्रिणींनो. खूप छान व्यवहार आहे त्यांचा पण. ह्या 7 साड्या आहेत मैत्रिणींनो. ह्या पण परवा मी म्हटलं ना तुम्हाला काल परवा साड्या मला अजून भरपूर आल्यात. तर त्या दोघींच्या मिळून मला 25 साड्या पिको फॉलला आल्यात मैत्रिणींनो. आणि आता सकाळी आलेल्या साड्या मी तुम्हाला दाखवते. ह्या सकाळी आलेल्या आहेत मैत्रिणींनो साड्या. ह्या पिको फॉल आणि गोंड्याला आल्यात आणि ही पिको फॉलला पण आले नाही, ह्या पण पिको फॉलला आणि गोंड्याला आलेत. ह्या पैठणी आहेत मैत्रिणींनो. आता नवीन निघालेल्या आहेत ना पैठणी, त्या आहेत. आणि खूप म्हणजे काय गिऱ्हाईक हो आहे बघा. खूप छान साड्या आणि आता पॅकिंग पण असं यायला लागलं ना बॉक्समध्ये, त्यामुळे साड्या व्यवस्थित राहतात. त्या आज पण मला सकाळी मैत्रिणींनो भरपूर काम आले. आता तुम्ही म्हणणार किती राड आहे, किती पिशव्या आहेत, पण आता नाही म्हणलं तर माझ्याकडे जवळजवळ 50 ते 60 साडी पिको फॉलला असेल आणि थोड्याफार साड्या गोंड्याच्या पण आहेत मैत्रिणींनो त्याच्यात. पण त्यामुळं आणि जे टेलर काम करताना त्याच्या घरात राडा असतोच, पसारा असतोच. कारण ते कसं होतं, एक साडी काढली, त्याचा तुकडा काढला, ती साडी केली. आता मी ह्या ज्या साड्या केल्यात ना मैत्रिणींनो, ह्याच्या मी संध्याकाळीच घड्या घालते. म्हणजे मी आता सगळ्या घड्या घालत बसत नाही. आता ह्या 18 साड्या आहेत ना, ह्याच कस्टमरच्या साड्या ह्या पण आहेत आणि ह्या पण साड्या त्याच कस्टमरच्या आहेत. आता मी जेवढ्या साड्या संध्याकाळपर्यंत होतील ना मैत्रिणींनो, तेवढ्या सगळ्या साड्या करणार आणि एकदम ठेवणार. आणि नंतर सगळं झाल्यानंतर 5 वाजताच एकदा मी 5 वाजता किंवा 5:30 वाजता सगळ्या टोटल घड्या घालते आणि व्यवस्थित पिशवीत ठेवते. आणि जशा होईल तशा मी त्यांना सांगते की तुम्ही साड्या घेऊन जा. आणि त्या एवढं. आणि कधी कधी तर त्या अगोदर पण मला विचारतात की ताई तुमच्या अगोदर पैसे सोडू का, किंवा अगोदर तुम्हाला सामान वगैरे आणायला पैसे लागतात का, ते देऊ का. पण मी त्यांना म्हणते की सगळे काम झाल्यानंतरच ताई मला पैसे द्या तुम्ही. आता कारण जी माणूस व्यवहाराला क्लिअर आहे, ज्या बायका एकदम व्यवहार चोख करतात ना, त्यांना कधीही असं अगोदर पैसे द्या म्हणून वाटत नाही. आणि जी कोण पैसे देत नाहीत त्याला मात्र आवर्जून म्हणावं असं वाटतंय की साड्यांबरोबरच पैसे दिलं तर बरं होतील. कारण त्यांना परत मागितलं तर आज देते, उद्या देते, परवा देते. काही तर गिऱ्हाईक अशी आहेत ना की 6-6 महिने पैसे देत नाहीत. त्यामुळे मला त्यांचं काम करायची सुद्धा बिलकुल इच्छा होत नाही. पण काय करणार ना, आपला हा धंदा आहे. असं वाटतं की जाऊ दे, मन दुखवायला नको, कुणाला बोलायला नको. आपण जर काय बोललं तर कुणाला वाईट वाटेल, त्यामुळे आपण गप बसतो मैत्रिणींनो. पण लोक त्याचाच फायदा घेऊन गैरफायदा घेतात आणि त्यांना माहीत जातं की ह्याला साड्या द्या म्हणले की देतात, करून देतात, पैसे आता नाहीत परत देते म्हणलं तरी पण देतात. पण ते आपल्या लोक फायदा घेतात. पण मी आता ठरवलं आहे की इथून पुढं, की कारण आता फॉल पण 19 रुपयाला झाला आहे मैत्रिणींनो धनश्रीचा. आणि आपल्याला अगोदर 5 साड्या जर करायच्या म्हणल्या ना, तर आपल्याला त्यांना 100 रुपये आधी बाहेर गुंतवावे लागतात. तेव्हा 5 साड्याचे पैसे आपल्याला मिळतात मैत्रिणींनो. त्याच्यामुळे मी ठरवलं की आता बोलायचं, आता त्यांना म्हणायचं की उधारी नाही मी जास्त देणार आणि पैसे अगोदर द्या आणि मग साड्या न्या. कारण बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे. कारण मला तर चांगला अनुभव आला आहे मैत्रिणींनो. आणि तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का की साड्या करून नेतात आणि नंतर पैसे देते, परत देते, 6-6 महिने पुन्हा येतच नाहीत, आलं तर आता एवढेच आणलेत, तेवढेच आणलेत असं म्हणते. मला खरं ही व्हिडिओ बनवा असा वाटत नव्हता. पण ह्या ताईंच्या साड्या, लग्नाचं काम मी त्यांचं 1 महिना लग्नाचं काम कंपल्सरी त्यांचंच करत होते. आता मी मला नाही वाटत की मी व्हिडिओमध्ये त्या पैशाचा आकडा सांगावं का नाही. जर तुम्ही मला म्हटलात की बाबा, तर मी असं सांगू शकेल की आता कसं एखादं कुठले पगार आले तर माणूस आकडा सांगू शकतो. पण व्हिडिओमध्ये मला माहीत नाही अलाउड आहे का नाही पैसे सांगायचं. पण तुम्हाला सांगते मी की मी परत व्हिडिओमध्ये सांगेन की बाबा मी म्हणजे तेव्हा केवढ्याचं काम केलं होतं मी त्यांचं. तर त्यांनी मला एवढा छान व्यवहार केला. त्यांनी आताही त्यांच्या पुतणीचंच लग्न आहे आणि ह्या त्यांच्या तिघींच्या साड्या आहेत. त्यांच्या 2 मुली
आणि त्यांच्या सासूबाई तर एवढ्या नटतात. आणि गोंडे जवळजवळ त्यांनी 40 साडी गोंडे करून घेतली असेल लग्नाच्या टायमिंगला. एवढे त्यांचे पाहुणे रावळे इतके खुश होते, म्हणले किती छान केलेत, किती छान केलेत. आणि एवढं फोटोशूट ही वगैरे एवढं छान निघलं त्या साड्यांवर. त्या मला स्वतः म्हटल्या, खूप छान साड्या केल्यात तुम्ही संगीताताई, एवढं भारी वाटलं की आम्हाला पण इतकं छान वाटत होतं. एवढ्या साड्या पैठणी भारी भारी एवढ्या व्यवस्थित ठेवल्या, एवढे छान छान गोंडे केले, सगळ्या डिझाईन वेगवेगळ्या केल्या. आणि कसं आपलं कौतुक केलं जरा थोडं बरं वाटतं ना. आणि असं मला वाटतं की आपण काम करतोय ना, तर आपल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे. पण लोकांना तसं वाटत नाही. ते टेलर लोकांना ना खूप कमी समजतात लोक. त्यांना काय वाटतं, हिला काय झालं, घरात बसून पैसे मिळवती. अहो पण आपण पण आपली कंबर दुखती, मानपाट ताटून जाती, आपल्याला दुपारी पडायला मिळत नाही. आता हे एवढं जे काम आहे ना, हे सगळं माझं 9 तारखेचं काम आहे मैत्रिणींनो. आणि आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून त्या पिशव्या दाखवते मैत्रिणींनो. तुम्ही बघा, मग मला सांगा. हे बघा, थांबा, हे बघा, हे बघा. तिथं वर कूलरवर पण मी ठेवली, तर तुम्हाला दिसते का नाही. ह्या ह्या साड्या ह्या केलेल्या आहेत मी मैत्रिणीनं, कुणाची एक कुणाच्या दोन. आणि आता तिथं पण माझ्याकडे पिशव्या आहेत. तुम्हाला मी सांगितलं ना की जेवढं आत्ता एवढं माझ्याकडे नाही म्हणलं तरी 50 ते 60 साड्या असेल माझ्याकडे आता पिको फॉलला. तरी पण मैत्रिणीनं मी अगदी आनंदात सगळं काम करते. कारण का माहिती का, कारण आपण 4 पैसे मिळवले ना, तर आपल्या पण घरात, आपल्या परपंचाला किंवा आपल्या घरात आपला पण थोडा हातभार होतो. आणि सगळं काय म्हणजे पुरुषांनीच करावं असं काय नाही. कारण बाईनं पण थोडंसं त्यांच्याबरोबर बायकोनं पण बरोबरीनं काम केलं तर त्यांना पण बरं वाटतं. आपण काय आता एवढ्या पैशात आपण काही एखादी मोठी म्हणजे जास्त आपण इन्कम नाही. पण एक आहे की कमीत कमी फुल नाही, फुलाची पाकळी तरी आपल्याकडून मदत होती. काय समजा पोरांनी काय पैसे मागितलं किंवा दूध वगैरे किंवा काय उचित आपला एखाद्या वेळेस पगार व्हायला उशीर झाला, तर आपण आपल्या जवळचं पैसे देऊ शकतो आणि ती काम भागवू शकतो. आणि खरं प्रत्येकानं घरात बसून काहीतरी केलं पाहिजे, 4 पैसे मिळवले पाहिजेत. मला तर असं वाटतं. आणि तुम्हाला कसं वाटतं मैत्रिणींनो, नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.